हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे सोमवार, 14 तारीख आहे. आज 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. तर हा आहे माझा दुसरा ब्लॉग, ज्यामध्ये आज आम्ही जाणार आहोत. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत लग्नाला जायचं आहे. त्यामुळे मी साडी टाकली होती स्वरावालीकडे पिको फॉलसाठी, कारण आईने मला मध्यंतरी संक्रांतीला घेतलेली साडी होती, पण वेळ मिळाला नसल्यामुळे मी साडी तशीच ठेवली. पिको फॉल वगैरे काहीच केला नव्हता. पण ते स्वरावाल्या ताई बोलल्या आणून टाका, म्हणल्या मी 1-2 तासात देईन तुम्हाला रेडी करून. मग मी सकाळी 8 वाजता ही साडी त्यांच्याकडे दिली होती. आता वाजले आहेत 10. मी जात आहे साडी घेण्यासाठी. बघूयात त्यांनी साडी रेडी केली आहे की नाही आहे. तर चला, आपण आलेलो आहोत स्वरा सेलमध्ये. झाली का? बघा, त्यांनी किती छान प्रकारे माझी साडी आणि किती लवकरात लवकर तयार करून ठेवली आहे. खरं तर त्यांचे थँक्यूच म्हणेन मी त्यांना, कारण एवढ्या लवकर मी दुसरी कुठे टाकली असती तर मला कधी मिळालीच नसती. पण त्यांनी एवढ्या लवकर माझी साडी रेडी करून ठेवली आहे. बघा, अशा प्रकारे साधं सिंपल मी लग्नाला जाण्यासाठी तयार झाली आहे, कारण 2 लेकरं असल्यामुळे स्वतःला वेळच मिळत नाही. आम्ही थांबलो होतो रस पिण्यासाठी. तिथे श्रवणला तहान लागली होती, त्यामुळे त्याला पाणी पाजवलं. प्रिशाला रस फार आवडतो, म्हणून तिच्या निमित्ताने आम्ही दोघंही रस पिण्यासाठी थांबलो. उन्हाचा कडाका पण खूप होता आणि लग्नाला अजून अर्धा तास वेळ होता. आम्ही घरातून 12 वाजता निघालो. लग्न 12:30चं होतं. अनगर ते मोहोळ हे फक्त 15 मिनिटाचा रस्ता होता, त्यामुळे आम्ही रस पिण्यासाठी थांबलो. रस वगैरे पिला आणि मस्तपैकी परत लग्नाकडे निघालो. श्रवणमध्ये तुला डान्स करायचा आहे का? ती नटीनं मारली मिठी. रसाच्या प्रिशा, तुला रसाच्या मिशी आल्यात. मिशी आली तुला, मिशी. तर फायनली आम्ही पोचलो आहोत मोहोळमध्ये. मोहोळपासून थोड्याच अंतरावर मंगल कार्यालय आहे. खूप ट्रॅफिक जाम होतं, उन्हाचा कडाका पण खूप होता. 2 लेकरं, आम्ही 2 व्हीलरवर चाललो होतो, पण छान वाटलं. इकडे बघ प्रिशा. हा, पट 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 पाणी परत पी प्रिशा. काय देवघर किती छान आहे. अशा प्रकारे आम्ही लग्न एन्जॉय करून नवरा नवरीसोबत एक सेल्फी फोटो वगैरे काढून पुढे निघालो होतो वडवळच्या नागनाथाच्या दर्शनासाठी. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.